रवींद्र सर, पहिलं प्रेम लोक विसरत नाही. तसंच मार्केटमधला पहिला ट्रेड जो आहे, प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, हा तुम्हाला आठवतोय का? पायकाला मिळायचे, ह्याला 1000 मिळाले, ह्याला 2000 मिळाले, ह्याला 200 मिळाले. आता पिक्चरला जायचं शनिवारी, पार्टी करायची. पण हे लोक प्रॉफिट छोटा घेत आहेत, लॉस मोठा घेत आहेत. असं करत करत त्यांनी माझे 43,000 घालवले. आणि भारतीय शेअर मार्केटची सुरू करण्याआधी खरी स्टोरी काय आहे? ते त्रास द्यायला लागले. मग मी जाऊन बसायचो. एंजलचं ऑफिस होतं, एंजल ब्रोकिंगचं, जंगली महाराज रोडला. मग तिथं जाऊन मी पहिल्या बससाठी बसायचो. अच्छा, म्हणजे 2008ला भारतीय शेअर मार्केटची स्थापना म्हणू शकतो आपण. हो, पहिल्या कस्टमरचा अनुभव तुमचा कसा होता? आपल्याकडे फ्री कोर्सेस पण आहेत शेअर मार्केटचे, आणि आपल्याकडे पेड कोर्सेस पण आहेत. म्हणजे जसं समोरच्याची परिस्थिती. बऱ्याच जणांना व्यवसाय करायचा असतो, तर भारतीय शेअर मार्केट सोबत जोडले जाऊन कशा पद्धतीने ते व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकतो? मला खूप म्हणजे मजा वाटते बऱ्याच लोकांना मला सांगायला. मी कम्फर्ट झोन असा सोडला सर. म्हणजे मी आयुष्यामध्ये 16 वेळा घर बदलले. आताचे जे घर आहे माझं, हे माझं 16वं घर आहे. अरे बापरे. म्हणजे मी 16 वेळा लोकेशन बदललेत. मागच्या लोक म्हणजे हसतात अक्षरशः ऐकलं सर की कसं हे होतं. पण माझ्याकडे एकदम ते सहज झालं. मला कळालं पण नाही की मी एफर्ट घेतोय. तर ट्रेडिंगनी सुरुवात करताय. तर ट्रेडिंग किंवा आणि करतायत ते पण नॉलेज न घेता करताय. रिअल फायनान्शियल एज्युकेशन आणि फेक फायनान्शियल कॉन्टेंट कसं ओळखायचं? नमस्कार. आज आपण आलो एका कर्जबारी शेतकऱ्याच्या मुलाच्या ऑफिसमध्ये. एका शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा, ज्याने फायनान्स आणि शेअर मार्केट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. हा प्रवास नेमका कसा होता, मार्केटमधून काय शिकायला मिळालं, आणि आजच्या तरुणांनी पैशाकडे कसं पाहायला हवं, यावर आज आपण मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. भारतीय शेअर मार्केटचे फाउंडर, CEO, सर्वेसर्वा, लीडर, कोच, एक उद्योजक प्रोफेसर रवींद्र भारती सर यांच्यासोबत. रवींद्र सर, पहिलं प्रेम लोक विसरत नाही. तसंच मार्केटमधला पहिला ट्रेड जो आहे, प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, हा तुम्हाला आठवतोय का? आणि त्यामधनं मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा कसा बदलला? येस. आता पहिला ट्रेड सर मी 11वी मध्ये असताना 2004ला पुण्यामध्ये हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं होतं. आणि अच्छा. हॉस्टेलची मुलं अशी होती आमची की 11वी पासून ते M.Com मास्टर्स पर्यंत, म्हणजे डिग्रीवाले लोक, 11वी-12वी लोक, मास्टर्सवाले लोक सगळे एकत्रच असायचे. मेरिट मधले आलेले विद्यार्थी सगळे असायचे. आणि मग त्यातले काही M.Com विद्यार्थी शेअर मार्केटमध्ये संध्याकाळी कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे. अच्छा. माझी रूम दुसऱ्या मजल्यावर होती, तेव्हा मी जायचो तर ते बघायचो ह्यांच्याकडे पुढे काहीतरी स्क्रीन मध्ये आकडे हलतायत. तर मला असं अगोदर वाटलं हे काही लॉटरी वगैरे आहे का, काय नाही का असं. अच्छा. तर मग संध्याकाळी गेलं की त्यांच्यापाशी जाऊन बसायचो. मग ते त्यांना थोडं काय लागते त्यांचं चहा पाणी द्यायचं, जे काय असतं ओके. त्यांची सेवा करायची. सिनियर असल्यामुळे मग त्यांच्यापाशी बसायला मिळायचं. मग त्यांच्या त्या गप्पा ऐकायला मिळायच्या. ह्याला 1000 मिळाले, ह्याला 2000 मिळाले, ह्याला 200 मिळाले. आता पिक्चरला जायचं शनिवारी, पार्टी करायची. मग आपण कधी ऐकलं नव्हतं पिक्चर पार्टी, आपण कधी आयुष्यात बघितलं नव्हता पिक्चर. अरे म्हणलं आपल्याला पण ह्यांच्यासोबत जायचंय पिक्चर बघायला. मग ती दुनिया जरा आकर्षक वाटली. क्युरियोसिटी निर्माण झाली. पिक्चर कसं काय बघायला एन्जॉय करताय. एन्जॉय करता येईल. मग तिथून थोडं अभ्यासावरचं लक्ष कमी होत, इकडं थोडंसं लक्ष म्हणजे एंटरटेनमेंट किंवा हे ट्रेडिंग इकडे जरा लक्ष. मला आनंद यायला लागला त्या गोष्टी अभ्यासापेक्षा ह्यांच्याकडे बसावं जास्त वाटायला लागलं. आकर्षण म्हणजे अभ्यासापेक्षा. आणि मग त्यांच्यापाशी बसून मग त्यांना म्हटलं काय करा, मला पण करायचंय ट्रेडिंग तुमच्यासारखं, पैसे कमवायचे. ते म्हणजे पैसे लावावं लागतील. मग मला 30,000 स्कॉलरशिप मिळाली होती, त्यातले 10,000 दिले मी त्यांच्याकडं. मग ते ट्रेडिंग मला करायला सुरुवात केली त्यांनी की माझ्या वतीने. मग मला सांगायचे, मला तर काय कळत नव्हतं. आपल्याला 200 मिळाले आज, मला उद्या सांगायचे 400 मिळाले, परवा सांगायचे आपल्याला 1000 मिळाले, आणि चौथ्या दिवशी सांगायचे आपले 2000 गेले. मग मी एक्साइटेड व्हायचो. आता गेले कसे, आले कसे, म्हणजे मला हिशोब कसं काय करणार. मग ते थोडंसं समजून घ्यायला लागलो. तेव्हा कळालं की हे लोक गोल्ड सिल्वर मध्ये ट्रेडिंग करतायत किंवा क्रूड ऑइल मध्ये ट्रेडिंग करतायत. पण हे लोक प्रॉफिट छोटा घेत आहेत, लॉस मोठा घेत आहेत. असं करत करत त्यांनी माझे 43,000 घालवले, संपूर्ण टाकले सुरुवातीला. आणि तोच पहिला एक्सपिरियन्स होता की बाबा. मग नंतर मग त्यावेळेस कळलं मला की पहिला लेसन आला की हे दुसऱ्याच्या जीवावर नाही करायचं, हे स्वतःच्या जीवावर करायचं. असा तो पहिला एक्सपिरियन्स होता माझा लाईफ मधला ट्रेडिंगचा. हे सगळं असताना तुमचं चाइल्डहुड कसं होतं, म्हणजे त्याच्या अगोदरची? चाइल्डहुड तर सर एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, गोसावी समाजाचं आमचं हे असल्यामुळे तर एकदमच 2-2.5 एकर जमीन वडिलोपार्जित, ते खडकाची मुरुमाची जमीन असायची. त्यामुळे मोस्टली आईवडिलांना दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करायला लागायची.
10% 20% व्याजाने महिन्याला पैसे घ्यायचे वडील शिक्षणासाठी माझ्या अगदी 12वी पर्यंत 11वी 12वी पर्यंत. आणि असंच ओढ्याला खेळ कॅनलला पाणी जसे जनावरं पाणी पितात त्यांच्यासोबत जनावरं गाया म्हशी शेळ्या वगैरे असायच्या आमच्या. तर त्या शनिवार रविवारी गाया म्हशी शेळ्या वाहायच्या. दररोज सकाळ संध्याकाळ दूध काढायचं. वा. 20-30 लिटर दूध काढायचं. खुरपायला जायचं शेतामध्ये. आणि कधी वेळ मिळाला की मग ओढ्याला खेकडे पकड, झाडावरची मवळ काढ, कुणाचे आंबे चोर. असंच लाईफ असंच गेलं म्हणजे एकदम मजेत गेलं 10वी पर्यंतच जे हे होतं. गावाकडे खूप आनंदात गेलं म्हणजे जीवन. जसं सामान्य लोक गावाकडे जे शेतकरी लोक कसे असतात त्या पद्धतीने सर्वसामान्य पण आनंदी जीवन होतं. आनंदी जीवन. हो, येस. तुम्ही स्वतः मार्केट शिकण्यापासून इतरांना फायनान्शियल एज्युकेशन देण्यापर्यंत कसे पोहोचलात आणि भारतीय शेअर मार्केटची सुरू करण्याआधी खरी स्टोरी काय आहे? जसं तुम्हाला सांगितलं मग मी ट्रेडिंग मध्ये मित्रांनी लॉस केला. माझ्याकडचे पैसे संपले. पण मला तर ते ट्रेडिंग मधूनच मला तर आता कमवून करायचं होतं म्हणजे ती सवय लागली होती. अच्छा. त्याच्यानंतर मग मित्रांकडनं मी काही पैसे घेतले, काही नातेवाईकांकडनं घेतले. मला पण वाटलं की बाबा मी सुद्धा कमवून ट्रेडिंग मध्ये हे करल. मग त्याच्यामध्ये मलाही माझ्याकडनंही काही लॉस झाला. मग परत ऍडिशनल त्यांच्याकडनं अगोदर झाला होता. मग परत माझ्या मनाने काही लॉस झाला. म्हटले अरे मी कोण सांगणार कसं आपल्याला नेमकं हे करायचं कसं, कारण त्यात प्रोफेशनल नॉलेजच नव्हतं. काहीच नॉलेज आणि मॅक्सिमम लोकांचं हेच होतं की नॉलेज नाही. त्याच्यामुळे लोक सुरुवातीला ट्रेडर जसं सुरुवात माझी झाली तशीच 99% लोकांची सुरुवात होते. ट्रेडिंगनी सुरुवात होती. लाल की हसीन. हा तसं सगळ्यांची मॅक्सिमम 99.99 लोकांची ही स्टोरी आहे. आणि मग मलाही लॉस झाला. मग मी म्हटलं यार आता काय करायचं हे लॉस. लोक तर मला मग मित्र वगैरे पैसे मागायला लागले. नातेवाईकांचं तर काय ते समजा मॅच्युअर्ड होते. त्यामुळे त्यांना वाटलं असेल की चला पोराकडे पैसे दिले आपण घालवले काय विषय नाही. म्हणजे मित्रांचे घेतले होते ते मागे लागायचे. मग ते कधी कॉलेजला यायचे कधी हॉस्टेलला यायचे पैसे त्रास द्यायला लागले. ते त्रास द्यायला लागले मग मी जाऊन बसायचो. एंजलचं ऑफिस होतं एंजल ब्रोकिंगचं जंगली महाराज रोडला. मग तिथं जाऊन मी लपायला बससाठी बसायचो लपण्यासाठी. म्हणजे आता ह्यांचे तोंड कुठं देत बसतात. आता पैसे तर काही राहिले नाहीत. घरच्यांकडे तर काही मागू शकत नाही. कारण ते घरच्यांकडे मागायचे म्हटलं तर ते कुठेतरी 10-20% व्याजानेच पैसे काढायचे. बरोबर. त्यांच्याकडचे संपवले होते सगळे. वडिलांना खोटं बोलायचं. फिजिक्सचा क्लास लावायचा आहे, केमिस्ट्रीचा क्लास लावायचा आहे. त्यांना काय कळत नव्हतं. ते कधी माझ्या ऍडमिशन आले त्यांना नाही कळलं मी काही शिक्षण कधी घेतलं आहे. वडिलांना काहीच माहिती नाही त्यांना लाईफ मधलं. वडिलांना फक्त सांगेल ते वडील सही करायचे पहिल्यापासून. म्हणजे त्यांना म्हणजे ते कधी ते काय जे काही विषय आपल्याला माहित होते की आपलं प्रॉफिट पण आपल्याचमुळे होणार आहे, लॉस पण आपल्यामुळेच होणार आहे. आणि आपलं आयुष्य बदललं तरी आपल्यामुळेच होणार आहे. बरोबर. आणि खड्ड्यात गेलं तरी आपल्यामुळेच जाणार आहे. त्यामुळे असं काही कोण दुसरं काही जबाबदार नव्हतं त्या गोष्टीला किंवा कोणीच सांगायला नव्हतं. त्याच्यावर तिथं जाऊन बसायचो. जंगली महाराज रोडला जाऊन बसायचो. आणि मग तिथं मी त्या मॅनेजरला वगैरे ब्रांच मॅनेजर चांगले ओळखीचे झाले. मग त्यांना मी ते आपले बालिश प्रश्न असतात शेअर मार्केटमध्ये कोण श्रीमंत आहे कोण सगळ्यात मोठा आहे असे आपले ते प्रश्न आपले त्या वयातले बालिश प्रश्न असे विचारायचो त्याला. त्यांनी मला त्याच्याकडे ऍक्सेस असल्यामुळे त्याच्याकडे पूर्ण त्यांनी मला मोठे पोर्टफोलिओ दाखवले. पूर्ण सेंट्रलाइज ऍक्सेस असतात पॅन इंडिया त्यांच्याकडे. तर मी 1000 कोटी 2000 कोटीचे पोर्टफोलिओ बघितले मी त्यावेळी. मग माझा कॉन्फिडन्स वाढला की यार शेअर मार्केटमध्ये पैसे तर आहेत आपल्याला जमाना काहीतरी आपलं काहीतरी चुकतं हे का आलं. म्हटलं करायचं आता शेअर मार्केटमध्येच करिअर करायचं. मग आपण चौकात गेलो 2-4 पुस्तकं घेतली. तिथं त्या सगळी पुस्तकं ते शेअर मार्केटवरची 3च पुस्तकं मिळाली मला. तिन्ही विकत घेतली मी. ते आता मला वाटतं 3 लाख पुस्तकं असतील कमीत कमी शेअर मार्केटवर. हो. आजच्या काळामध्ये आता 3च पुस्तकं होती. त्या पुस्तकामधले एक ऑथर गोपाल गलगली म्हणून होते. ते आपल्या पुण्यामधले आता वारले. ते खूप मोठा 90-92 कोटीचा पोर्टफोलिओ होता त्यांचा. म्हणजे खूप सिनियर व्यक्ती. अच्छा. तर मग त्यांच्यापाशी गेलो. त्यांना ते पण असा खूप मोठा बंगला त्यांचा मेंदळ गॅरेजला पुण्यामध्ये. ते त्यांचा वॉचमॅन काही सोडत नव्हता त्यांना भेटायला. तर मग मी म्हणायचं आपल्याला माझी ती ॲटलास सायकल दुधाची वडिलांनी मला सायकल दिली होती. ती ॲटलास अशी 22-24 इंची सायकल असायची. कॅरेज बिरेज मागं असायचं. एकच सायकल पुण्यात अशी बघायला मिळायची. आणि मग ते काय मला जाऊन देत नव्हतं. मला ते आपला अवतार बघून तो वॉचमॅन. मग मला ते एकदा बाहेर झाडांना पाणी घालताना असं ते झाडांनी पाणी घालत होते मला दिसले. मग मी खूप मोठ्याने त्यांना आवाज दिला लांबूनच आणि त्यांचं पुस्तक दाखवलं त्यांना. मग ते म्हणले ये ह्यानं त्यांनी वॉचमॅनला सांगितलं की बाबा ह्यांना पाठव ह्याला असं. मग गेलो त्यांना सांगितली स्टोरी माझी असं झाले लॉस झालाय पण मला शेअर मार्केटमध्ये श्रीमंत व्हायचंय. आपले असे काय डायलॉग मारले असतील आता काय माहिती त्यावेळेस मला आले म्हणजे पण असे जोश बदलले. त्यांना सांगितलं असं झालंय. पण ते म्हटलं अरे तू चांगलं हे करतोय ये बस माझ्यापाशी येत जा आणि मी तुला शिकवतो. मग त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं तुझे हे पोर्टफोलिओ बघितले 2000 कोटी 1000 कोटी 100-200 कोटी हे लोक इन्व्हेस्टर आहेत. हे ट्रेडर नाहीयेत.
ट्रेडर आणि इन्व्हेस्टर मग तेव्हा फर्स्ट टाइम कळलं ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट पण असते शेअर मार्केटमध्ये. आता आजच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पण असते. लोकांना वाटतं खेळायचं फक्त ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट ऑप्शन फ्युचर किंवा लोकांना वाटतं हे रोजच्या रोज खेळायचं म्हणजे शेअर मार्केट आहे. हे बऱ्याच लोकांचा समज आहे. 90% लोकांचा हा समज आहे. त्यांना खरी शेअर मार्केट म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. कंपन्या डिव्हिडंड बोनस देतात. लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट होऊ शकते आपली. हे लोकांना माहितीच नाहीये. तसं मला पहिल्यांदा कळालं की यार 2-3 वर्ष मार्केटमध्ये असं झाल्यानंतर मला कळालं. 2004 ते मग 2008ला त्यांची माझी भेट झाली. ओके. 4 वर्ष असेच माझे गेले सगळे अंधारामध्ये. म्हणजे ना कुणीच काय असेच मार्केटमध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं मला की तू बोलतो चांगला, आता तुझ्याकडचं भांडवल नाहीये, तू एक काम कर. मला म्हणले तू व्यवसाय कर ह्याच्यामध्ये आता. वा. मला म्हटले व्यवसाय कर म्हणजे काय, तर तू हे कर, फ्रँचायझी घे मला म्हटले. त्यावेळेस मग मी एंजलची फ्रँचायझी घेतली. वडिलांच्या नावावर, माझं पॅन कार्ड पण नव्हतं. अरे बापरे. आणि मग त्यांच्या नावावर फ्रँचायझी घेतली लगेच आणि मग काम चालू केलं. मग त्या लोकांच्या मग मी डीमॅट ओपन करायला सुरुवात केली. मग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या डीमॅट, मग शिक्षकांच्या डीमॅट, मग काही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर मग माझ्या असाइनमेंट वगैरे काहीच नसायचं लक्ष. 4% अटेंडन्स असायचा फक्त. ओके. मग ह्याच्याकडनं पण ते नंतर लोकांच्या मधून मग बिझनेस चालू केला. मग बिझनेस मधून पैसे यायला लागले मला. आणि मग लोक मग असाइनमेंट वगैरे ह्याला कर, एचओडींचे अकाउंट ओपन कर, असं करत करत माझे सगळे अकाउंट्स वगैरे वाढायला लागले. मग मी लोकांना सांगायला लागलो माझ्याकडनं काही चुका झाल्या, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मी गोपाल सरांकडनं ज्या गोष्टी शिकलो मी त्या लोकांवरला सांगायला लागलो. आणि मग त्यातून लोकांना फायदा व्हायला लागला. वा. म्हणजे माझ्या लक्षात आलं की यार मी लोकांना आपल्या कन्सल्टन्सीने खूप चांगला बेनिफिट होतोय. आणि मग मलाही बोलायला आवडायचं. म्हणजे माझी आवड खरी ही स्क्रीन समोर बसणं ही माझी आवड नव्हती. म्हणजे मला कळालं की मला लोकांना बोलायला आवडते, लोकांशी जायला आवडते. त्यांच्या घरात ते फॉर्म असायचा मोठा, 40-50 सिग्नेचर असायच्या. लोकांकडे जाऊन मग ते फॉर्म भरून मग त्यात मला थोडंसं ओळखी वाढायला लागल्या. मग लोक एकत्र विचारायला आम्हालाही शिकवा कसं करायचं, काय करायचं. लोकांना मला वेळ कमी पडायला लागला. मग मी 4-5 जणांना एकत्र बोलवायला लागलो. अच्छा. आठवड्याला कसं करायचं, काय असतं हे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड काय असतं. आणि मग त्यातून मग कोर्सचा जन्म झाला. ओके. की यार ह्याच्यातून मग लोकांना एकत्र घेऊन मग आता आपल्याला वेळ हे नाही तर मग ह्याला कमर्शियलाइज करताय. कारण ही गरज आहे. मला मी शोधत होतो 4 वर्ष, कोण मिळत नव्हतं मला सांगा. बरोबर. त्यातून प्रोफेशनल कोर्सेसची मग त्या पद्धतीने 2008 साली सुरुवात झाली. मग अच्छा. म्हणजे 2008ला भारतीय शेअर मार्केटची स्थापना म्हणू शकतो आपण. हो. पहिल्या कस्टमरचा अनुभव तुमचा कसा होता? पहिला कस्टमर म्हणजे पहिले कस्टमर तर असेच सगळे मित्र नातेवाईकच होते. तुम्हाला म्हटलं ज्यांचा लॉस झाला मीच त्यांचा हे करून ठेवलं होतं. म्हणजे असं पण असा एकदम, कारण मला बल्कमध्ये गोष्टी आल्या त्यामुळे असं फर्स्ट कस्टमर इन द सेन्स असं मला काय, पण घरातले जवळपासचेच अकाउंट होते सगळे. सुरुवातीला रिलेशन मधलेच लोक होते आणि मग बाहेरचे लोक येत गेले असं. खूपच सुंदर प्रवास आहे ते. येस. इतक्या वर्षांच्या मार्केट एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला काय वाटतं, मार्केटमध्ये यश मिळण्यात नॉलेज जास्त महत्वाचं आहे की लक? नाही, नॉलेजच सर. म्हणजे नॉलेज नसेल तर शेअर मार्केटमध्ये मी अक्षरशः अजूनपर्यंतही बघतोय. म्हणजे लाखो लोकांना मी शिकवलेलं आहे, करोडो लोकांना एज्युकेट केलेलं आहे. तर भरपूर लोक भेटतात. अजूनही लोक नॉलेज न घेताच सुरुवात करतायत आणि ट्रेडिंगनीच सुरुवात करतायत. म्हणजे जशी माझी सुरुवात झाली होती तशीच लोकांची सुरुवात अजूनही होतीये. म्हणजे तो एक पॅटर्नच आहे मार्केट. तो एक पॅटर्नच आहे. म्हणजे ती जर्नीच आहे. ट्रेडर म्हणून येतो मार्केटमध्ये लॉस करतो, न शिकता सुरुवात करतो. करेक्ट. मार्केटमध्ये लॉस करतो आणि एकतर मग तो लॉस करून तो एकतर बंद करतो, नाहीतर मग तो ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून चालू करतो किंवा प्रोफेशनल ट्रेडर बनतो शिकून. तर दोन्हीपैकी एक, आणि मग तो कंटिन्यू सक्सेस मिळवतो. पण खूप सारी लोक जे आहेत, आज 23 करोड डिमॅट अकाउंट आहेत, पण फक्त 3-4 कोटी डिमॅट अकाउंट ऍक्टिव्ह आहेत देशामध्ये. बाकीचे लोक इनऍक्टिव्ह आहेत. असेच लॉस करून त्यांनी बंद केलेले आहे कुठेतरी. तर हा सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक आहे सध्याचा मार्केटमध्ये. नॉलेज म्हणजे प्रचंड. त्यामुळे नॉलेजच खूप महत्वाचं आहे. आय थिंक आपण भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून पण आज किती विद्यार्थ्यांना आपण अक्षरशः म्हणजे 1.5-2 लाख आपण लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. काही लोकांना आपण पेड कोर्सेसच्या माध्यमातून केलेला आहे, पण अनेक लाखो लोकांना आपण फ्री कोर्सेसच्या माध्यमातून, फ्री सेमिनारच्या माध्यमातून लोकांना खूप चांगलं मार्गदर्शन सुद्धा आपण लोकांना केलेलं आहे. आपल्याकडे फ्री कोर्सेस पण आहेत शेअर मार्केटचे आणि आपल्याकडे पेड कोर्सेस पण आहेत. म्हणजे जसं समोरच्याची परिस्थिती तसं आपण लोकांना त्या पद्धतीने आपण गाईड करतो रिक्वायरमेंट प्रमाणे. येस. मित्रांनो, रवींद्र सरांचा चॅनल पण आहे भारतीय शेअर मार्केट मराठी. इथे तुम्ही प्रचंड व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकता. आणि दुसरा हिंदी चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट हिंदी. इथे देखील भरपूर सारं नॉलेज तुम्हाला मिळेल. मार्केट, मनी, बिझनेस आणि आयुष्य या संपूर्ण जर्नीने तुम्हाला शिकवलेला असा कोणता एक धडा आहे जो तुम्हाला पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचवायचा आहे? सगळ्यात महत्वाचं रिस्क घेणे
हे मला शिकवलं मार्केटने किंवा आयुष्याने किंवा व्यवसायाने. वाव. रिस्क नाही घेतली तर माणूस आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिकत राहिलं पाहिजे माणसाने कंटिन्युअसली आणि ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणजे नॉलेज आणि ऍक्शन आणि रिस्क घेतली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचे लेसन्स माझ्या आतापर्यंत आयुष्यामधले आहेत, की जे मला वाटतं की हे मला शिकवले आयुष्याने. नॉलेज, ऍक्शन आणि रिस्क रिस्क घेणं. अतिशय महत्वाचे 3 गोष्टी तुम्ही सांगितल्या, येस. जेणेकरून नवीन यंग जनरेशनला हे 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 पर्यायातून जावंच लागणार सगळं. रवींद्र सर, आता AI टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तुम्ही भारतीय शेअर मार्केटला काय प्लॅनिंग आहे? म्हणजे फायनान्शियल एज्युकेशनमध्ये कोणते मोठे बदल तुम्हाला दिसतात आणि फ्युचर प्लॅनिंग आपले काय आहे? सर, एआय आलेलं आहे. एआयचा फायदा हा सगळ्यांना होतोय. ऑलरेडी आम्ही 3.5 वर्षापासून एआय वरती काम करतोय. अच्छा. आमची टेक्नॉलॉजी 20 लोकांची टीम आहे. सॉफ्टवेअर कंपनी आहे आमची, इन्स्टाफ्लेक्स सॉफ्टवेअर सोल्युशन. फ्लेक्स. तर आम्ही खूप चांगले MSME साठी SME साठी सॉफ्टवेअर बनवलेले आहेत. आमच्याही कंपन्यांना आम्ही ते यूज करतोय. तर बिझनेसमध्ये ते ॲज अ कॅटलिस्ट यूज होतोय. कॉस्ट कमी लागते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण एआयचा यूज करून रीच होतोय. तर ह्या सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. तर एआय हे मला असं वाटतं बरेच लोकांचे ते आपले मिथ आहे, एआयमुळे नोकऱ्या जातील किंवा काय नाही. नोकऱ्या जाणार नाहीत, उलट संधी वाढणार आहेत. आणि एआयमुळे इंडस्ट्रीचा फायदा होणार आहे, लोकांचा फायदा होणार आहे आणि जगाचा संपूर्ण त्याचा फायदा होणार आहे. पॉझिटिव्ह राहणं आपल्याला गरजेचं आहे. जगामध्ये आज लाखो करोडो वर्षापासून माणसाचं जीवन आहे. जर काही डिस्ट्रप्शन येऊन संपायचं असतं तर आतापर्यंत संपलं पण असतं. बरोबर. लक्षात आहे. तर खूप चेंजेस आलेत, खूप टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्या ह्याचा बेनिफिटच होणार आहे. फक्त घेणाऱ्यावरती आहे कसं घ्यायचं. पॉझिटिव्हली घेतलं तुम्ही तर तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह होणार आहे. पॉझिटिव्ह होणार आहे. त्याच्यामुळे ट्रेडिंग करणं सोपं. खूप सोपं झालेलं आहे. आता अल्गो ट्रेडिंग वगैरे गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यावरती आम्ही काम करतोय. आमच्याकडे ऑलरेडी आमचे खूप कस्टमर अल्गो ट्रेडिंग करतायत आमचे लोक, आणि खूप चांगल्या पद्धतीने डिसिप्लिन ट्रेडिंग व्हायला लागलेलं आहे. आणि आमचे हेच प्लॅन आहेत की जसं आमचं जसे माझं तरी विजन, जसं मी एका शेतकरी कर्जबाजारी कुटुंबात आलो, मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये नाहीये, तर कुठं ब्रोकिंगमध्ये नाहीये, तर माझं स्वतःचं एका मराठी माणसाचं देशामधले जसे नावाजलेले ब्रोकर्स आहेत किंवा मोठे जगामधले जसे नावाजलेले ब्रोकर आहेत, ब्लॅक रॉक वगैरे अशा टाईपचं मला माझं विजन आहे मरेपर्यंत. 100 वर्ष का, आत्ताशी 38 वर्ष माझं वय आहे. बरोबर. माझं असं विजन आहे की एक ब्लॅक रॉक आपल्या इंडियामध्ये बनवायची. मोठं विजन, त्या लेवलचं आपलं विजन घेऊन मी काम करतोय. मोठं बर्कशायर हाथवे जशी आहे वॉरन बफेटची, त्या लेवलची कंपनी फायनान्स सेक्टरमध्ये आपण हे करायची. आणि फायनान्शियल मॉल जसं म्हणतो, भारतीय फायनान्स मॉल. आता आम्ही भारतीय शेअर मार्केट म्हणून आतापर्यंत आहे, पण इथून पुढे भारतीय फायनान्स मॉल म्हणून आम्ही पुढे जातोय. फायनान्स मॉल. वा. म्हणजे फायनान्स मॉलमध्ये काय आलं, A to Z सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये हे करतोय. अगदी मग स्टॉक मार्केटचे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतील, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स असेल, त्याच्यानंतर लोकांना इन्शुरन्स असेल, लोन असतील, जे काही फायनान्शियल प्रोडक्ट आहे, PMS असतील किंवा इन्व्हेस्टमेंटचे जे काही रिअल इस्टेट असेल, असं पूर्ण ह्या गोष्टी ज्या ॲसेट्स लोकांच्या आहेत त्या आपण समजून घेऊन, लोकांचं प्रॉपर नीड समजून घेऊन, त्याला आपण कुठं गॅप त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या नॉलेजमधला गॅप आणि त्याच्या ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये त्याला जे इन्व्हेस्टमेंट करायचे तिथं कुठं गॅप आहे आणि कुठं आपण त्याला चांगला सल्ला देऊन त्याच्या आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण ग्रोथ करू शकतो, अशा प्रोडक्टचं त्याला अगोदर नॉलेज द्यायचं आणि त्या प्रोडक्टमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आणि गायडन्स करून त्याला आपण त्याची ग्रोथ करायची. हे विजन आहे आमचं पुढचं. अच्छा. सर, तुम्हाला एवढं ब्लॅक रॉक आणि एवढ्या मोठ्या लेवलला कंपनी घेऊन जायची, पण आताही खूप आपला मोठा ब्रँड आहे. राईट. तर बऱ्याच जणांना व्यवसाय करायचा असतो, तर भारतीय शेअर मार्केट सोबत जोडले जाऊन कशा पद्धतीने ते व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकतो? येस. आता जसं तुम्ही म्हटलं, भारतीय शेअर मार्केट सोबत जोडण्याचे सर आमच्याकडे 2-3 पर्याय आहेत. सगळ्यात महत्वाचं आम्ही लोकांना सांगतो, अगोदर आमच्या सोबत फ्री डिमॅट अकाउंट ओपन करा, आमच्या सोबत फ्री शेअर मार्केटचा कोर्स शिका, अगोदर तुम्ही चालू करा, थोडासा अनुभव घ्या. आणि ज्याला डायरेक्ट व्यवसायामध्ये यायचंय किंवा डायरेक्ट बिझनेस म्हणून सुरू करायचंय, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे फ्रँचायझी ऑप्शन देखील आहे, की आपली भारतीय शेअर मार्केटची मिनी फ्रँचायझी आहे, मेगा फ्रँचायझी आहे. काही लोकेशन्सला आम्ही ठराविक मेगा फ्रँचायझी पण आम्ही देत आहोत, की बाबा त्या लोकेशनला. तर अशी मिनी मेगा फ्रँचायझीच्या आमच्याकडे कन्सेप्ट आहे. तर त्याचे लिंक्सही मी आपल्या व्हिडिओच्या खाली देईल तुम्हाला आमच्या टीमकडनं घेऊन. तर तुम्ही तुमच्या कोड वाईज आहे, म्हणजे तालुका वाईज आहे, डिस्ट्रिक्ट वाईज आहे का पिनकोड वाईज आहे? पिनकोड वाईज मिनी फ्रँचायझीज आम्ही देतो आणि तालुका वाईज आम्ही मेगा फ्रँचायझी देतो. ओके. हा. आणि मग मोठ्या सिटी असेल तर तिथं 3 ते 4 मेगा फ्रँचायझी आम्ही देतो मॅक्सिमम, पण तालुक्याला एकच आम्ही मेगा फ्रँचायझी देतो. अशा पद्धतीने आमची कन्सेप्ट आहे. रवींद्र सर, मार्केटमध्ये फिअर, फोमो, ग्रीड हे शब्द आपण ऐकतो, इमोशन्स. तर हे इमोशन्सला कसं कंट्रोल केलं पाहिजे? सर, इमोशन्सला कंट्रोल हे नॉलेजनेच करू शकतो माणूस. जर नॉलेज जर नसेल तर माणसाची इमोशनल कंट्रोल होणारच नाहीयेत. तर एकमेव पर्याय आहे इमोशनल कंट्रोल करण्यासाठी, नॉलेज.
जितकं तुमचं नॉलेज वाढेल, जितका तुमचा अनुभव वाढेल, हळूहळू तुमचे इमोशन्स ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येतील. कंट्रोलमध्ये येते. अनुभव सगळं शिकवतो. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठी माणूस थोडा असं त्याला ग्रोथ मिळाली हं. तो एकदम झाडावर जातो, पण तेही आज एवढे मेबॅक घेऊन फिरतात तरी डाऊन टू अर्थ एवढे, आणि तेच डेडिकेशन, तोच जुनून, तोच पागलपण, तेच काहीतरी मोठं करण्याची इच्छा, जे बरोबर. 15 वर्षापूर्वी पण तुमच्यात तीच होती बरोबर. आणि आताही तेच रवींद्र भारती डाऊन टू अर्थ. तर हे तुम्हाला कसं जमतं? हे कसं तुम्हाला? जमतं म्हणजे सर, हा एक स्वभाव आहे माणसाचा असं मला वाटतं. प्रत्येकाचा स्वभाव असतो. निसर्गाने प्रत्येकाची रचना केलेली आहे. 800 कोटी लोक आहेत. 800च्या 800 कोटी लोक वेगवेगळे आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही युनिक आहे. खरे तसं प्रत्येकाचे ध्येय आहेत. असं मी वेगळं काही त्याच्यासाठी असे वेगळे एफर्ट मी तरी घेत नाही बऱ्यापैकी. आणि आपण जमिनीवर आलेलो आहे. आपण सगळे दिवस बघितलेले आहेत. आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपण, नाही का? तर म्हणजे त्यामुळे असं काही नाही. त्या खालून आल्यामुळे, आपण त्या परिस्थितीमधून आल्यामुळे असं काही गोष्टी डोक्यामध्ये येत नाहीत. बरोबर. तो सगळ्यात महत्व. आणि पहिल्यापासून वाचवून कसं राहायचं, पैसे कसे वाचवायचे, अगदी शेतामध्ये सुद्धा असायचं. तर शेतामध्ये सुद्धा चांगला माल विकायचा आणि खराब माल घरी खायचा, अशी परिस्थिती असायची. बरोबर. बरोबर. हे चांगले गवार जरी असले तरी चांगली जी गवार आहे ती जायची बाजारात जायची. आणि आपल्याकडे जे शिल्लक राहिलेली ती जायची. म्हणजे स्वतःचा माल असून सुद्धा शेतकऱ्याला चांगलं खाता येत नाही. असे दिवस आपण बघितले. बरोबर आहे, खरं आहे. त्यामुळे असं काही नाही. म्हणजे त्यामुळे जागेवर राहतो माणूस जमिनीवरती. आणि आज तुमचं यशाचं रहस्य काय ते नक्कीच आम्हाला आवडेल. सर, यशाचं रहस्य हेच, ध्येय मोठे ठेवलेत लहानपणीपासून. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की आता मी काय असं तुम्हाला सांगताना पण काय सांगितलं की त्या लेवलची कंपनी, बर्कशायर हाथपे, म्हणजे ब्लॅक रॉक, ह्या लेवलची कंपनी की जे जगावरती राज्य करतायत. Correct. अशा फायनान्स सेक्टरमध्ये अशी कंपनी मला उभी करायची, येते लक्षात तुमच्या. आणि त्या लेवलचं म्हणजे ती गोष्ट मग माणसाला मोटिवेट ठेवते. ते ड्रीम्स माणसाला, हे तेच म्हणजे सिक्रेट मेजर आहे की बाबा ड्रीम्स आपले मोठे आहेत, नॉलेज घेतो आणि ऍक्शन घेतो. स्वप्न मोठे ठेवतो, नवीन नॉलेज घेतो आणि त्या नॉलेजवरती ऍक्शन घेतो. तर हे फॉर्म्युला आहे. इन्व्हेस्टर म्हटलं की लोकांचा पहिला प्रश्न येतो की रिटर्न किती मिळेल. बरोबर. पण रिटर्न विचारण्याआधी प्रत्येकाने स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे? रिटर्न विचारण्याआधी आपल्याला नॉलेज आहे का ते विचारलं पाहिजे. भारतामध्ये ना हजारो, कमीत कमी 1000 तरी स्कॅम होतात शेअर मार्केटच्या नावाखाली. दर महिन्याला 1000 तरी स्कॅम होत असेल. मी 4-5 ऐकतो. म्हणजे काय झालेलं आहे, लोकांना 2 बटणं कळली बाय सेल की लोकांना वाटतं मी मार्केटमध्ये पैसे कमवल. तर लोकांकडनं पैसे उचलतो, फिक्स 5% व्याज महिन्याला, 10% व्याज. तर हे प्रकार स्कॅम थांबले पाहिजे शेअर मार्केटमधले. तर मला ह्या तुमच्या माध्यमातून लोकांना गाईड करायचंय की कोणाकडे ही फिक्स शेअर मार्केटमध्ये फिक्स रिटर्न अलाउड नाहीयेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. कुणीच जगामधला कुणीच, अगदी वॉरन बफेट सुद्धा तुम्हाला शेअर मार्केटमधून फिक्स रिटर्न देऊ नाही शकत. त्यामुळे गॅरंटेड रिटर्नसाठी शेअर मार्केटमध्ये येऊ नका. फिक्स रिटर्नसाठी. हा शेअर मार्केट हा एक धंद्यामध्ये, आपण कंपनीमध्ये पैसे लावतो, कंपनीमध्ये प्रॉफिट लॉस असतो, चढ उतार असतो, पण धंदा रिटर्न नेहमी जास्त देतो. बाकीच्या ऍसेट्स पेक्षा नक्कीच तुम्हाला FD पेक्षा, तुमच्या बाकीच्या ट्रॅडिशनल पोस्ट इन्व्हेस्टमेंट असेल, इन्शुरन्स असेल, ह्याच्यापेक्षा तुम्हाला शेअर मार्केट नक्कीच रिटर्न देईल का? तर देईल. हा, पण तुम्हाला त्यातलं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लॉंग टर्म त्याच्यामध्ये तुम्ही स्टेबल असणं किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं तुम्ही त्याच्यामध्ये गरजेचं आहे. तर उगाच त्याच्याकडे जाऊन पैसे द्यायचे फिक्स व्याजाने आणि मग तो व्यक्ती अडचण येतो, आपणही अडचण येतो. हजारो स्कॅम आहेत. त्याच्यामुळे फिक्स रिटर्न मध्ये अलाउड नाहीये लिगली, कायदेशीररित्या ते चुकीचं आहे. त्यामुळे फिक्स रिटर्न कोणालाही देऊ नका. कुणीही जरी नवीन सुरुवात करतो व्यावसायिक, थोडा वेळ लागू द्या आयुष्यामध्ये ग्रो व्हायला, पण कोणाचेही पैसे घेऊन त्यांना फिक्स रिटर्न देऊ नका. हे सेबीच्या किंवा ह्या ऍक्टच्या नियमांच्या अंदर उल्लंघन आहे. कोणालाही ID, पासवर्ड, OTP देऊ नका. हेही खूप मोठे स्कॅम होत आहेत. प्लस जसे आमचे ब्रँड सारखे लोक टेलिग्रामला फेक चॅनल आहेत, 200 कमवले, 500 कमवले, स्क्रीनशॉट टाकतायत, आमच्या टाकतायत, चांगल्या चांगल्या ब्रँडचेच टाकतात लोक. तर अशा ह्यांना भूलू नका. मला हे सांगायचंय की आमिषांना जाऊ नका. हेच सगळ्यात मोठी लोकांची चूक हीच आहे मार्केटमध्ये सुरुवात करताना, की मोठ्या आमिषांना बळी पडू नका. बरोबर. प्रॅक्टिकल हे करा. असं जर असतं तर सगळ्या बँका बंद पडून मग सगळेच शेअर मार्केटमध्ये, बाकीचं केलंच नसतं. हे रिस्क ॲपेटाईट प्रमाणे असतं. काही पैसे आपल्याला लॉंग टर्म मध्ये, जिथून बँकेमधून फिक्स रिटर्न्स पण आले पाहिजे, काही पैसे आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये, काही पैसे आपल्याला जिथं थोडीशी रिस्क घेऊन आपण लॉंग टर्म शेअर्स मध्ये जर 5-10 वर्ष थांबलो तर खूप मोठा पैसा बनतो. तर असं छोटंसं त्याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करून केलं पाहिजे. काहीतरी बावटपणा करून उगाच काहीतरी अर्धवट्याने लोक पैसे घालून बसतात आणि मग शेअर मार्केटचं नाव त्यामुळे बदनाम झालेलं आहे ह्या गोष्टींमध्ये. असं प्रकार घडतायत. तुमचं म्हणणं आहे रिस्की पण तेवढंच आहे आणि शेअर मार्केटला एक व्यवसाय म्हणून बघा. रिस्की नाहीये सर. म्हणजे रिस्की म्हणण्यापेक्षा रिस्की खरंच ते काय होतं, रिस्की कोणासाठी आहे? जे स्कॅम घडतायत ते रिस्की आहे. चुकीचं होतंय ते रिस्की आहे. तसं ऍक्च्युअल मध्ये शेअर मार्केट अजिबात रिस्की नाहीये सर.
शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सांगू शकतो, शेअर मार्केटमध्ये एक मी लोकांना नेहमी फॉर्म्युला सांगतो, 5-15-45 फॉर्म्युला आहे. 5-15-45 फॉर्म्युला वापरला मी नेहमी, आता लोकांना सांगतो मी त्याच्यावरती एक आता ठरवलंय की आमच्या कोर्समध्ये पण तो फॉर्म्युला सांगतो आणि ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट मधला तो एक मेजर फॉर्म्युला आहे. 5-15-45 म्हणजे काय, 5 वर्ष थांबायचं शेअर मार्केटमध्ये. 15 सेक्टरच्या कंपन्या घ्यायच्या. किती? 15 सेक्टर. बँकिंग, फार्मा, IT, ऑटोमोबाईल, तुमचे नवीन ग्रीन एनर्जी, टेक्नॉलॉजी, AI बेस्ड कंपन्या, डिफेन्स, असे वेगवेगळे सेक्टर आहेत. असे किती सेक्टर घ्यायचे? 15 सेक्टर घ्यायचे, 5 वर्ष, 15 सेक्टर आणि 45 कंपन्या. एका सेक्टरच्या 3 कंपन्या घ्यायच्या, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. असं जर तुम्ही 5-15-45 फॉर्म्युला वापरला तर 5 वर्षानंतर माझ्याकडे यायचं, म्हणजे तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकत नाही. म्हणलं तरी तुम्हाला लॉस होणार नाही, करायचं म्हणलं तरी, तुम्ही ठरवलं तरी खूप चांगले पैसे बनते. 15 सेक्टर, वेगवेगळ्या सेक्टर, 15 सेक्टरच्या तुम्ही 3 वेगवेगळ्या कंपन्या घेताय, बरोबर, आणि 5 वर्ष तुम्ही थांबताय. क्या बात. इतिहासामध्ये कुठलाच कधीच मार्केटने साधारण 5 वर्षात किती? अगदी साधारणतः 5 वर्षामध्ये पैसे डबल आरामात होऊन जातील, हा जो फॉर्म्युला युज केला तर. व्हेरी नाईस. हो, आरामात डबल होऊन जातील. कम्फर्ट झोन सोडल्याशिवाय मोठं यश मिळत नाही. तर तुमच्या आयुष्यातला असा कोणता कम्फर्ट झोन तुम्ही सोडला? मला खूप म्हणजे मजा वाटते बऱ्याच लोकांना मला सांगायला. मी कम्फर्ट झोन असा सोडला सर, म्हणजे मी आयुष्यामध्ये 16 वेळा घर बदलले. आताचे जे घर आहे माझं, हे माझं 16वं घर आहे. अरे बापरे. म्हणजे मी 16 वेळा लोकेशन बदललेत. मागच्या लोक म्हणजे हसतात अक्षरशः ऐकलं सर की कसं हे होतं, पण माझ्याकडे एकदम ते सहज झालं. मला कळालं पण नाही की मी एफर्ट घेतोय. म्हणजे मी बऱ्याच मुलांचे 6 महिन्यात पूर्वीला ना दर 6 महिन्याला मुलांची शाळा बदलायची. कारण मी जिथं ऑफिस केले पूर्ण देशात 19 ठिकाणी मी ब्रांचेस केल्या. तर व्यवसायासाठी मग व्यवसायाच्या जवळ आपलं घर असलं पाहिजे. उद्योजकांना हे 2-2 तास ट्रॅव्हलिंग वगैरे घालवायचे, तर आपल्या वेळेची किंमत खूप मोठी आहे ना. त्यामुळे मी जिथं हेड ऑफिस करायचो किंवा नवीन ऑफिस सेट करायचो, तर तिथं मी राहायला जायचो जवळच्या ठिकाणी. हो, पूर्वी मग तिथं जुन्या ऑफिसच्या ठिकाणी मी राहायचो, तिथं टीम सेट करून द्यायचो. अगदी तिथले मग डेलिगेट करायचो, आणि मग मी नवीन असे 19 ब्रांचेस केले होते भारतामध्ये. कारण पूर्वी ऑफलाईन काम जास्त होतं. असं म्हणजे तो एक कम्फर्ट, म्हणजे मी कम्फर्ट झोनच्या बाहेर आलो. म्हणजे थोडक्यात काय, तर मी घरं खूप बदलली. आई वडील, आणि प्रत्येक वेळेस आई वडील माझ्या सोबत असायचे. आई वडिलांना कधीच गावाकडे नाही ठेवलं मी. नेहमी आई वडिलांना पूर्वीपासून मी सोबतच घेऊन आलो. तर त्यांनाही मला आई म्हणायचे, काय तू, ते आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये, आता म्हणजे समाजाला कुठल्या काही बोलायचं नाही, पण जसे धनगर समाजाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे हे घेऊन जातात, वाडा, आपण पिक्चर ते पालागत, तशी मला आई म्हणायची, काय तू धनगराच्या ह्याच्यागत पालागत घर बदलतोय नाही का, आम्हाला तू फिरवतोय. पण ते मी गोष्टी हे केल्या, काय केल्या आयुष्यामध्ये, तो कम्फर्ट झोन सोडून मी तेवढ्या वेळा मी घरं बदलली. आजच्या यंग जनरेशन मधून पैशाच्या बाबतीत तुम्हाला सर्वात मोठ्या 2 ते 3 चुका कोणत्या होताना दिसतात? यंग जनरेशन सगळ्यात महत्वाचं, एक तर आता यंग जनरेशन सेव्हिंगच करत नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लगेच आला की लगेच ते सोशल मीडिया एवढं हे झालंय की स्पेंडिंग इकॉनॉमी झाली आहे. बरोबर. जेनझी यो हनी सिंग, ते काय म्हणतात त्याला, बूट, शूज वेगळे, आयफोन 2-2 पाहिजे, बरोबर का नाही, एकामध्ये आता समाधान होत नाहीये. नवीन आला की नवीन घ्यायचा आहे, तर त्यांना कळत नाहीये गोष्टी. म्हणजे बरोबर, सेव्हिंगचे ते कल्चरच नाही राहिलेलं. सगळ्यात मोठी पहिली चूक ती. दुसरी चूक म्हणजे सुरुवात करताय, जसं म्हटलं तर ट्रेडिंगनी सुरुवात करताय. तर ट्रेडिंग किंवा आणि करतायत ते पण नॉलेज न घेता करतायत, ही तिसरी चूक मार्केटमध्ये. तर ह्या चुका आता होत आहेत सध्या युथकडनं. रिअल फायनान्शियल एज्युकेशन आणि फेक फायनान्शियल कॉन्टेंट कसं ओळखायचं? कारण तुम्ही जे बोलले खूप स्कॅम वगैरे. रिअल फायनान्शियल एज्युकेशन आणि फेक फायनान्शियल कंटेंट. सर, फायनान्शियल कंटेंट जे असतं, तर मला वाटतं ते जरा थोडं फॅन्सी असतं. फॅन्सी तुम्हाला कॅची वाटणार. देखो मेरा ये गाड़ी आ गई, मार्केट से इन्वेस्टमेंट करके देखो मेरा ये बंगला हो गया, ट्रेडिंग करके, बरोबर का नाही. हे झालं फेक कंटेंट. आणि रिअल कंटेंट लगेच कळतं, डीप असतं, ते शांत असतं. ट्रू, ते दिसतं आपल्याला, कळतो लगेच फरक, लगेच कळतो. येस. सक्सेस मिळाल्यानंतर इगो वाढू नये आणि फेल्युअर झाल्यानंतर कॉन्फिडन्स कमी होऊ नये, हे बॅलन्स कसं ठेवायचं? मला असं वाटतं की प्रत्येकाने एक आपली परिस्थिती ओळखून प्रत्येकाने बघितलं पाहिजे की आपण कुठल्या सिच्युएशन मधून आलेलो आहे, आणि टाइम हा कॉन्स्टंट नाहीये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. माझ्या आयुष्यामध्ये 3 वेळा खूप मोठे चढ उतार येऊन गेले. 3 वेळा मी खूप मोठ्या लॉसेस मधून
बिझनेसमध्ये अगदी खूप मोठ्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स मधून गेलो त्या अडचणी माणसाच्या आयुष्यामध्ये असतात. वेळ ही म्हणजे चांगली जरी असली तरी ती कायम राहणार नाहीये आणि खराब जरी असली तरी ती कायम बरोबर, अगदी कायम राहणार बरोबर आहे, नाहीये. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच बॅलन्स तुम्ही ठेवू शकता. हा. तुमचा अहंकार कसा नाही वाढला पाहिजे किंवा इगो नाही आला पाहिजे तुम्हाला. हे गोष्टी तुम्हाला जितका माणूस वरती जातो जेवढं झाडाला फळ जास्त असतात तेवढं ते झुकलेलं असतं. झुकलेलं असतं. ते ऑटोमॅटिक झुकलेलं असतं. त्याच्यामुळे ते काय अनुभवले होतात सर या गोष्टी कळतात. पुढे अनुभव सांगतो सगळं मला. आज तुमच्याकडे 200+ कर्मचारी काम करतात. हा. तर एवढं सगळं व्याप आहे, एवढं मोठं ब्रँड झालेलं आहे, एवढं सगळ्यांच्या ह्याच्यातून मुलांना आणि फॅमिलीला, आईवडिलांना वेळ कसा देता? कसं असतं मी मॅक्सिमम फॅमिलीला म्हणून मी काय केलेलं आहे, मी सगळ्यांना सांगतो, मी भरपूर लोकांना सांगतो की पहिले तुमचे बिझनेस पार्टनर आहे, तुमचे फॅमिली मेंबर आहे. हा. मग त्यांना मी बायकोला तर सोबतच आहेत पहिल्यापासून व्यवसायामध्ये. ते आपलं रिसॉर्टचं रिअल इस्टेटचं काम वाईफच सांभाळते माझं. अच्छा. मी शेअर मार्केट म्हणजे फायनान्स सेक्टर, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, लोन हे सेगमेंट प्लस सॉफ्टवेअर कंपनी, सॉफ्टवेअर कंपनी, डिजिटल मार्केटिंग कंपनी ह्या कंपन्या मी पाहतो मॅक्सिमम. आणि रिसॉर्ट आणि रिअल इस्टेटचं काम माझी वाईफ बघते. ओके. अच्छा. त्यामुळे आम्ही व्यवसायामध्ये एकत्रच आहे. मुलांनाही मी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट केलंय मुलाला माझं. हो. हा, तो आता 14 वर्षाचा आहे. 14 वर्षाचा. अच्छा. तर मुलाला एक्झिक्युटिव्ह असिस्टंट केलंय. तो सुट्ट्या वेळेमध्ये थोडासा जेव्हा वेळ असतो शाळेचे केल्यानंतर तो येत असतो ऑफिसला. तर असं त्यांना पण इन्व्हॉल्व केलेले आहे. तर त्यांनाही थोडंसं व्यवसायाच्या गोष्टी माहिती आहेत. आमची चर्चा वगैरे होते आणि घरचे तर आई वडील तर सोबतच असतात. सोबतच. त्यामुळे एकत्र जेवताना सकाळी मॉर्निंगला मी आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय निघत नाही. त्यामुळे सकाळी 5-10 मिनिटं चर्चा होत असते. त्यामुळे अशा पद्धतीने वेळ सगळ्यांना तो मॅनेज होतो, व्यवस्थित बॅलन्स होतो. आणि असं म्हणतात की हेल्थ असेल तरच वेल्थ क्रिएट होते. वेल्थ तुम्ही क्रिएट करताय, पण Right. हेल्थ तुमचं एवढी मेंटेन आहे, तर याचं सिक्रेट्स काय काय आहेत? तसं म्हणजे मागच्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून हेच माझं बॉडीची हेच तशी ठेवणच तशी आहे. जास्त काही अशी मेहनत घ्यावी लागत नाही कारण दिवसभर कामच एवढं व्याप असतो. तर असं काही नाही, पण 15-20 मिनिटं मी व्यायाम करतो सकाळचा. सकाळी कधी कधी जिम ट्रेनर पण येतो तो. तर अच्छा. 15-20 मिनिटं अर्धा तास असं करतो आम्ही. तर ते आल्यामुळे कोच आल्यामुळे काय होतं थोडंसं डिसिप्लिननी ते होतं. पण आपल्या डोक्यामध्ये कंटिन्यूस कामच असतं. ते आता जे प्रॅक्टिकल आहे ते आहे असं. हो, बरोबर आहे. तुमच्या आयुष्यातील रोल मॉडेल कोण सर? माझ्या आयुष्यामध्ये रोल मॉडेल मी खरं तर मी धीरूभाईंना मानतो. ते आता गेलेत, पण त्यांनी जी रिस्क घेतली किंवा ज्या लेवलची मेहनत त्या व्यक्तीने केलेली आहे, काही नसताना ज्या लेवलची स्वप्न त्या व्यक्तीने बघितली. म्हणजे गुरु पिक्चर मध्ये मी खूप इन्स्पायर झालो त्यांच्या पूर्वी लहानपणी. बरोबर. तो पाहिल्यानंतर आणि तिथं कळालं मला, खूप इन्स्पायर झालो मी गुरु पिक्चर धीरूभाईंच्या ह्यांनी. तर म्हणजे ते धीरूभाईंना मी आयडियल मानतो. ते आता जरी नसले तरी त्यांना खरं माझं रिअल मी आयडियल मानायचो. मी अजूनही मानतो. त्याच पद्धतीने मी अच्छा. त्यांच्या पावलावर चालायचा प्रयत्न करतो कारण ती स्टोरी आपण त्याच पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहे. येस मित्रांनो, भारती शेअर मार्केट सोबत तुम्हाला जर खरंच जोडायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, फ्रँचायझी घ्यायची असेल, तर खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंबर पण दिलेला आहे 7057101010. ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. येस, तर रवींद्र सर, तुम्ही एवढा बहुमूल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आभार. नक्कीच लवकरच पार्ट 2 करूया. येस. आणि मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.